नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयरचे कॅप राउंड 2 चे अलॉटमेंट लिस्ट ही रिलीज झालेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुम्हाला कॉलेज कोणता अलॉटमेंट झालेला आहे, त्याचीच इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये बेटरमेंट किंवा फ्रीज याबद्दल सुद्धा काही इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी देणार आहे. ते बेटरमेंट ऑप्शन आता असणार आहे का पुढे? का फक्त तुम्हाला फ्रीजच करावं लागेल? या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर LLB 5 इयर्स यावरती क्लिक करा. सो याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की राउंड 1 अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश म्हणजेच राउंड 1 ची पब्लिश आहे. राउंड 2 साठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? चेक व्हॅकन्सी अलॉटमेंट यावरती इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती तुम्हाला राउंड 2 सिलेक्ट करायचं आहे. जो कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झाला असेल तो चेक करायचा असेल किंवा मुंबईचे कॉलेजेस तुम्ही अप्लाय केले असणार. सर या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. इथे तुमची दिसेल तुम्हाला की अलॉटमेंट ड्यू टू बेटरमेंट इन राउंड 1. काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं होतं. सो त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट हे लागलेलं आहे कॉलेजेस. तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे दिसेल की अलॉटेड ड्यू टू बेटरमेंट इन राउंड 1. सो काही कॉलेज स्टुडंटला अलॉटमेंट झालं आहे, बेटरमेंट भेटला असेल आणि काही विद्यार्थ्यांना बेटरमेंट नसेल भेटला असेल, तर सेम कॉलेजेस तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये चेक करू शकता. सेकंड चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट. यावरती सिलेक्ट करायचं आहे. एंटर ॲप्लिकेशन आयडी यावरती तुमचा ॲप्लिकेशन आयडी टाकायचा आहे. L5 नंबरने जो चालू आहे. तो टाकल्याच्या नंतर चेक युअर अलॉटमेंट यावरती क्लिक केल्याच्या नंतर खालती तुम्हाला तुमचं नाव दिसून येईल त्याच्यामध्ये. तुम्हाला कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. ही झाली सेकंड वे. थर्ड वे जे आहे, ते तुम्हाला यामध्ये कॅन्डिडेट लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा लॉगिन आयडी, पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्ही तो साइन इन केल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे. त्याचं तुम्हाला मी एक सांगत आहे, की अशा पद्धतीने विंडो तुम्हाला दिसेल. नॉट अलॉटेड असेल, तर तुम्हाला यामध्ये लिहिलं असेल, की राउंड 2 मध्ये का विद्यार्थ्यांना नॉट अलॉटेड समजा कॉलेज झालं, तर नॉट अलॉटेड यामध्ये येऊन जाईल. आणि कॉलेज जर तुम्हाला अलॉटमेंट झालं असेल, तर इथे कॉलेज अलॉटेड यामध्ये तुम्हाला दिसेल, की नाव तुमचं कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेलं आहे, ते तुम्हाला यामध्ये दिसून येईल. ज्या विद्यार्थ्यांना नॉट अलॉटेड आलं असेल त्यांनी टेन्शन घेऊ नका. कॅप राउंड 3 मध्ये कॉलेजचे आपण चांगल्या पद्धतीने प्रेफरन्स देऊ. विथ युअर पर्सेंटाइल चांगल्या पद्धतीने कॉलेजची प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत. नव्याने आपल्याला कॉलेज प्रेफरन्स त्यामध्ये द्यायचे आहेत. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं असेल ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी जाऊ शकतात कॉलेजेसमध्ये. त्याची डेट्स मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, तर ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट केलं होतं आणि त्यांना बेटरमेंटचा जो कॉलेज पाहिजे तो जर अलॉटमेंट झाला असेल, तर नक्की तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्या कॉलेजेसमध्ये किंवा बेटरमेंट झालं नसेल, तर सेम कॉलेज तुम्हाला अलॉट झालं असेल, तर तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं ते तुम्ही डिसाईड करा. जर ॲडमिशन घ्यायचं नसेल, तर फ्रीज वगैरे काही करू नका. ते ऑटोमॅटिक सीट कॅन्सल होऊन जाईल. देन तुम्ही कॅप राउंड 3 मध्ये एंटर करू शकता. फ्रीज जर चुकून जर झालं तुमच्याकडून, तर मग तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल किंवा तिकडे जाऊन तुम्हाला ॲडमिशन कॉलेजेसमध्ये तुम्हाला कॅन्सल करावं लागेल. ओके. सो अशा पद्धतीचे नॉट अलॉटेड अशा पद्धतीने दिसतं आणि कॉलेज जर अलॉटमेंट झालं, तर इथे नाव तुम्हाला दिसून येईल, की तुम्हाला कोणत्या कॉलेज अलॉटमेंट झालं आहे. आय होप सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले असतील. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झाले असतील, त्यांनी नक्की कमेंट सेक्शनला मला रिप्लाय करा, की सर मला हा कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. नेक्स्ट आता खूप विद्यार्थ्यांचा हा डाउट होता, की सर बेटरमेंट राउंड पुढे असणार का? म्हणजे आता कॅप राउंड 2 आता चालू झालेला आहे. अलॉटमेंट लिस्ट पब्लिश झालेली आहे. मग बेटरमेंट राउंड पुढे असणार का? तर याचं आन्सर आहे नाही. ओके. बेटरमेंट राउंड हे पुढे असणार नाही. कारण आता तुम्हाला फक्त एकतर तुम्ही फ्रीज करून कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. समजा नाही घेतलं तर सीट तुमची कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही जर ॲडमिशन नाही घेतलं, तुमची सीट कॅन्सल होऊन जाईल आणि कॅप राउंड 3 मध्ये परत तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्स द्यावे लागतील. आणि जे विद्यार्थी बोलत होते, की सर बेटरमेंट असणार आहे का? तर बेटरमेंट यामध्ये नसणार आहे. फक्त 2च ऑप्शन असतील. एक तर फ्रीज करा, नाही तर सीट तुम्हाला ती सोडावी लागेल आणि कॅप राउंड 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकाल. सेकंड खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता, की बेटरमेंट केलं आहे, सेम कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. मग काही विद्यार्थ्यांचं असतं, की मला असं त्यामध्ये ॲडमिशन नाही घ्यायचंय, असं काही क्वेशन असतील. सर ते मी सांगत आहे, की बेटरमेंट केलं आहे.
त्या विद्यार्थ्यांनी आता तुम्हाला सेम कॉलेज अलॉटमेंट झालेलं असेल, तर ॲडमिशन घ्या. काही काही विद्यार्थ्यांना असं होतं, की जर फिरोदिया दिलेला होता मी. आयएलएस, जी-एल-सीसाठी मी ॲप्लाय करत होतो, बेटरमेंट केलेलं. सो मला आयएलएस वगैरे नाही लागलं. फिरोदियाच ॲज इट इज लागलेलं आहे. तर मी सर तिथेच ॲडमिशन घेतोय. सो मला डायरेक्टली फ्रीज करायचं आहे तुम्हाला आणि तिकडे जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे अलॉटमेंट लेटर काढून. ओके. किंवा काही विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये समजा ॲडमिशन नाही घ्यायचं, तर मग तुम्ही काय करा, फ्रीज करायची गरज नाहीये. फ्रीज वगैरे काही करू नका. तुम्ही ती सीट तशीच ठेवा. ती ऑटोमॅटिक सीट कॅप राउंड 3ला म्हणजे कॅप राउंड 2ची जी सीट असेल, जी तुम्हाला आता अलॉटमेंट झालेली आहे, त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं नसेल, तर फ्रीज वगैरे काही करू नका. ती सीट ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल आणि कॅप राउंड 3ला मग तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आणि समजा चुकून जर तुमचं फ्रीज केलं तुम्ही, मग त्या कॉलेजमध्ये ज्या काही कॉलेज तुम्हाला अलॉट झाले, त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन तुम्हाला कॅन्सल करावं लागेल. तर मग तुम्ही कॅप राउंड 3 साठी एलिजिबल आहात. ओके. सो ह्या सर्व प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे मी. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. काही डाउट असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनला विचारू शकता. सीट एक्सेप्टन्स कशा पद्धतीने करायचं आहे, फ्रीज कशा पद्धतीने करायचे त्याची सेपरेट व्हिडिओ मी बनवेन आणि ती नक्कीच तुम्हाला मी घेऊन येईन. ठीक आहे. सो मे बी तुमचे सर्व काही डाउट असतील ते क्लिअर झाले असतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. कॅप राउंड 2चा एल-एल-बी 5 इयरचं अलॉटमेंट लिस्ट पब्लिश झालेली आहे. तुम्हाला कोणता कॉलेज अलॉट झालेला आहे त्याचं नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनला सांगा किंवा Instagramला सांगा. डेफिनिटली मला बरं वाटेल, की खूप विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजेस अलॉटमेंट झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालं नसेल, त्यांनी टेन्शन घेऊ नका. कॅप राउंड 3 साठी कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने बनवायचे वन बाय वन मी तुम्हाला त्यामध्ये गाईडन्स करणारच आहे. त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. ओके. थँक यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा या व्हिडिओला आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. थँक यू सो मच.